IIT बॉम्बे कॅम्पसमधील 2 कॅन्टीनवर FDAची कारवाई. FSSAI परवाना नसताना सुरू असलेली 2 कॅन्टीन तत्काळ बंद. दोन्ही कॅन्टीनला FDA कडून स्टॉप बिझनेसची नोटीस. आणखी एका कॅन्टीनला अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी इम्प्रूव्हमेंट नोटीस. या प्रकरणी तपास सुरू. हवामानामध्ये पुन्हा बदल होण्याचे संकेत. राज्यामध्ये 13 ऑगस्टपासून पुन्हा पावसाचा जोर. 13 ते 20 ऑगस्ट या काळामध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता. 20 ते 27 ऑगस्ट दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस पडणार. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी लाल परी सज्ज. गौरी गणपतीसाठी यंदा 5220 जादा गाड्या सोडण्यात येणार. मुंबई, ठाणे आणि पालघरमधून या गाड्या सुटणार. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडसाठी या जादा गाड्या सोडण्यात येणार. पश्चिम आशियामधील युद्धजन्य परिस्थितीचा फटका राज्यातील गृहनिर्माण क्षेत्रालाही बसला. महारेराकडून गृहनिर्माण प्रकल्पांना 4 महिन्यांची मुदतवाढ. भाजप नेते विजय चौधरी नंदुरबार जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल. प्रकृती अस्वस्थ असल्याचं कारण देत रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयामध्ये केलं दाखल. भाजप नेते विजय चौधरी कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी अटकेत. नांदेडच्या अर्धापूरमध्ये रुग्णाला खरचटलं तरी मोठ्या रुग्णालयामध्ये पाठवलं जात असल्याचा प्रकार. भोकर मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाणांना तक्रारी प्राप्त. रेफर सिस्टीमवरून आमदार श्रीजया चव्हाणांनी जाब विचारला. याबाबत चौकशी करावी लागेल असा आमदार श्रीजया चव्हाणांचा इशारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर अजिंक्य रहाणे युरोपियन T20 प्रीमियर लीगमध्ये खेळणार. युरोपियन T20 प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी एम्स्टरडॅम फ्लेम्सने अजिंक्य रहाणेला संघामध्ये घेतलं. प्रमुख खेळाडू म्हणून करारबद्ध केल्याची घोषणा. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतासह 5 देशांवर 100% आयात शुल्क लावण्याचं विधेयक अमेरिकन सेनेटमध्ये मंजूर. 100% शुल्काच्या कक्षेमध्ये भारत, चीन, स्लोवाकिया, हंगेरी आणि अझरबैजान या 5 देशांचा समावेश.